नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी. आज आपण पत्रिकेतल्या एक महत्त्वाच्या विभागाला टच करत आहे. तो म्हणजे बाधकेश. जसं पत्रिकेमध्ये तुम्हाला लाभेश असतो, तसा एक बाधकेश पण असतो. आपल्या पत्रिकेत कोणता ग्रह आपल्या प्रगतीला सहाय्यक आहे हे आपण बघतो. तो भाग्येश असतो, योगकारक असतो. तो जेव्हा आपण बघतो, तसाच एखादा ग्रह आपल्याला बाधकेश पण असतो. तो बाधक कसा असतो हे आज आपण बघूया. बृहत पाराशराचा होराशास्त्र यात बाधकेश या बाधस्थानाचे वर्णन केलेले आहे. प्रत्येक राशीचा बाधक ग्रह कोणता याचे विश्लेषण असे की राशीचे विभाजन 4 राशी, चर राशी, स्थिर राशी, द्विस्वभाव राशी असे केलेले आहे. चर राशी 4 आहेत, स्थिर राशी पण 4 आहेत आणि द्विस्वभाव राशी पण 4च आहेत. अशा एकूण 12 राशी आहे. बाधकेश बाधा, संकटे, अपमान आणि भीती निर्माण करतो. बाधकेश हा तुमच्या सुखाला बाधक होतो. ज्या ग्रहांमध्ये ज्या राशीत केंद्रात असतात तसे ते प्रभावी ठरतात. कारण बाधकेशासोबत केंद्राधिपतीचा दोष लागतो. बाधकेशाच्या महादशेत त्रास निर्माण होतात आणि रोग निर्माण करतात. आता चर राशीला बाधक कोणता ग्रह आहे? चर राशी म्हणजे मेष, कर्क, तुला, मकर. याला तुमच्या 11व्या भावातला ग्रह बाधकेश होतो. स्त्रीर राशी कोणत्या? वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ. याला 9वा भाव बाधकेश येतो, म्हणजे 9व्या स्थानातला ग्रह भावेश याला बाधकेश होतो. द्विस्वभाव राशी म्हणजे मिथुन, कन्या, धनु, मीन यांना 7वा भाव बाधकेश येतो, म्हणजेच 7व्या स्थानाचा भावेश यांना बाधकेश येतो. मग कुंभ राशी आपण कोणत्या पाहिल्या? चर राशी म्हणजे काय? की ज्याला आपण मेष, कर्क, तुला, मकर यांना 11वा भाव, वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभला 9वा भाव आणि मिथुन, कन्या, धनु, मीनला 7वा भाव तुमच्या प्रगतीला बाधकेश होतो. द्विस्वभाव राशीमध्ये आपण केंद्राधिपतीचा दोष पण दिसतो. उदाहरणार्थ मिथुन रास गुरु बाधकेश. गुरुची रास, गुरु हा सप्तमेश भावाचा भावाधिपती आहे आणि तसाच तो मीन या राशीचा बुध बाधकेश आहे. तो पण सलग भावाचा अधिपती होतो. त्यामुळे केंद्रात असलेले त्याचेच दुसरी रास ही पण तुम्हाला बाधकेशाला केंद्राधिपती दोष लागतो. चर राशीत बाधकेश एकादशात येतो तेव्हा बाधकेशच्या महादशेत मारकेशाशी आणि लग्नाशी योग करतो, तेव्हा अतिशय कष्टकारक ही महादशा आपणाला जाते. स्थिर राशीत बाधकेश नवमेश असतो, म्हणजे तो त्रिकोणाचा अधिपती आहे. खरं नियमानुसार नवपंचम आणि त्रिकोणातले दोष हे शुभ फळ देतात, पण स्थिर राशीत जर तो असेल तर तो बाधकेशाचं काम करतो. बाधकेश रोग उत्पन्न करतो, त्याच्या महादशेत घातक योग करतो. बाधा देणारे ग्रह मृत्यू समय जर मारकेश, अष्टमेश, द्वादशेत एकत्रित रिझल्टात असेल आणि तिथे जर बाधकेश येत असेल तर तो मृत्यूला बाधकेश होतो. हे पण तेवढंच खरं. त्यामुळे मृत्यू थोडा लांबतो आणि वेदना देणे आणि मृत्यूची घडणारी प्रक्रिया असेल तर ती कष्टदायक असते. अशा प्रकारे बाधकेश जसं सर्व बाबतीत बाधकेश निर्माण करतो, तसा तो इथे रिझल्टला, म्हणजे तुमचे जो रिझल्ट येणार आहे शुभ ये अशुभ, त्याला तो ब्रेक पण लावतो. म्हणजे तो शुभ कार्य असो अशुभ कार्य असो, पण बाधकेशाची त्याची निर्मिती म्हणजे शुभ असेल तर अडचणी निर्माण करतो आणि अशुभ असेल तर त्या बाधकेशाला तो म्हणजे अशुभ कार्य थांबवण्याचे पण काम करतो. बाधकेश हा जसा जसा, आता शुक्र जर बाधकेश असेल तर तुमच्या संसार सुखाला तो बाधकेश होतो. अशा प्रकारे बाधकेश बघताना तुम्हाला कोणती महादशा चालू आहे, कोणत्या सुखाची निर्मिती होते आहे किंवा बाधकेश त्यात कार्यरत आहे का हे बघून आपलं कार्य करताना बाधकेशाचा उपयोग करावा किंवा बघावा, एवढी मी एक तुम्हाला विनंती करते.